राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड दाजीपूर मार्गावरील उर्वरित जोड रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. निखिल कंस्ट्रक्शन कडून केवळ काही जोड रस्त्यांची कामे होत असून उर्वरित रस्ते दुर्लक्षित राहिल्यास ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असा इशारा देण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने MSIDC कडे लेखी मागणी करावी, असे आवाहनही करण्यात आले. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिला. नमस्कार. आम्ही आज या ठिकाणी जे दाजीपूर पासून कोंढा घाटापासून जे देवगडपर्यंत काम MSIDCचं अंतर्गत निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही त्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या त्या ठिकाणी भेट दिली. काही जाब विचारण्यासाठी आम्ही निखिल कन्स्ट्रक्शनला गेलो होतो. त्या ठिकाणी आमचे रवींद्र जोगल तालुका प्रमुख असतील, दादा सावंत या ठिकाणी उपतालुका प्रमुख असतील, नांदगावचं शिष्टमंडळ असेल, तात्या निकम आणि अनेक तोंडवलीचे तोडसुऱ्याचे उपसरपंच असतील, पवार, हे सगळे आम्ही मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि अनेक तक्रारी त्या निखिल कन्स्ट्रक्शनच्या कामाबद्दल आमच्या घरापर्यंत आलेल्या होत्या. त्याची अनेक वेगवेगळ्या गावातली शिष्टमंडळ म्हणजे वाणिवड्यापासून शिरगाव, तोडसुरे असेल, कोंढा असेल किंवा नांदगाव या ठिकाणी आम्हाला भेटलेली होती. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ह्या जवळजवळ 66 किलोमीटरच्या कामामध्ये म्हणजे दाजीपूरच्या घाटापासून जे देवगड रस्ता आहे, देवगडपर्यंत शहरापर्यंत जो रस्ता असतो, हा 66 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो निखिल कन्स्ट्रक्शन यांनी घेतलेला आहे. आणि त्याला वाडी वस्तीत जाणाऱ्या, ग्रामपंचायतीमध्ये जाणाऱ्या किंवा गावामध्ये जाणाऱ्या जोड रस्ते जे असतात, जे अप्रोच रोड असतात, त्या ठिकाणी आहेत, अनेक रस्ते आहेत. आणि ते अप्रोच रस्ते ज्यावेळी हा रस्ता ते करणार आहेत, जर हा मोठा रस्ता ते करणार आहे, त्यावेळी ते अप्रोच रोड खणल्याशिवाय ते रस्ता ते करू शकत नाहीत आणि त्याची विल्हेवाट ते लावणार आहेत. आणि त्या विल्हेवाट लावल्यानंतर ते रस्ते परत करण्यात यावे, अशा संदर्भातले आमची त्यांची भेट होती. खरं म्हणजे हे जे रस्ते घेतलेले आहेत, या रस्त्यावरती जे अप्रोच रोड आहे ते जवळजवळ 90पेक्षा म्हणजे 100 अप्रोच रोड आहे. पण ते अप्रोच रोड करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे ते फक्त 11 आहे. कारण त्यांच्या एस्टिमेटमध्ये फक्त 11 जंक्शन त्यांनी करायचं ठरवलेलं आहे किंवा एस्टिमेटमध्ये ते आहे. पण आम्ही या संदर्भात त्यांचे जे MSIDCचे जे अधिकारी आहेत, ते कार्यकारी अभियंता आहेत, जे नाईकवडे म्हणजे जे मुंबईला बसतात, अभित नाईकवडे, यांच्याशी फोनवरचा संपर्क साधला. फोनवरचा संपर्क साधल्यावरती आम्ही त्यांना सांगितलं की हे अप्रोच रोड जे 100पेक्षा जास्त रोड आहेत ते तुम्ही सगळे घेतले पाहिजे. तुम्ही जे 11 रोड घेतलेले आहेत ते सगळेच रोड तुम्ही या ठिकाणी अप्रोच रोड घेतले पाहिजेत, अशी त्या ग्रामस्थांची, नागरिकांची, कोकणातल्या असतील, या रोडवरती जाणाऱ्या नागरिकांची असेल, सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे हे सगळे रोड घेतले पाहिजे. मी ह्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला पण आवाहन करतो की ज्या ग्रामपंचायती ह्या अप्रोच रोडवरती येतात किंवा वाडी वस्ती येतात, अशा ठिकाणी ग्रामपंचायतीने MSIDCला एक पत्र पाठवलं पाहिजे या संदर्भातलं की हे अप्रोच रोड यामध्ये एस्टिमेटमध्ये घ्यावेत आणि ते करावेत. तर हे रोड जवळजवळ ते अप्रोच रोड जे आहेत ते 100 ते 150 फूट करण्याचं अथॉरिटी या निखिल कन्स्ट्रक्शनला येईल आणि ते डांबरीकरण चांगल्या पद्धतीने करतील. म्हणजे हे अप्रोच रोड चांगले झाले तर त्या गावात जाणारे मार्ग हे चांगल्या पद्धतीने होतील, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन घेतलेलं आहे. आणि जर हे अप्रोच रोड नाही झाले तर शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देणारच आहोत, आंदोलन पण करणार आहोत. त्याच्यामुळे हे अप्रोच रोड झालेच पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही अभितजी नाईकवडे जे कार्यकर्ता अभियंता MSIDC आहेत त्यांना पाठवणार आहोत. आम्ही आमदार वैभव नाईक असतील, माजी खासदार विनायक राऊत असतील, यांच्या अनुषंगाने सुद्धा पत्रव्यवहार आम्ही त्यांना करणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर याचं एस्टिमेट करून त्यांनी या निखिल कन्स्ट्रक्शनला हे रोड करायला सांगावे, अशा पद्धतीची आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने अनेक लोकांच्या शेतामध्ये पाणी जातं, कोणाच्या घरात पाणी जातं, कोणाची गटरं बांधली गेली नाहीत, अशा अनेक तक्रारी त्या ठिकाणी आहेत. कुठेतरी रस्ता कमी घेतला आहे, जो ज्या ठिकाणी घेतला पाहिजे तेवढा घेतला गेला नाही, साईड पट्ट्या व्यवस्थित केलेल्या नाहीत, अशा अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे त्या तक्रारी घेऊन सुद्धा हे शिष्टमंडळ जोगल असतील, या सगळ्या शिष्टमंडळाने त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्या ठिकाणी ज्या तक्रारी आहेत त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि त्या करून देतो, येत्या काही दिवसात करून देतो, असं निखिल कन्स्ट्रक्शनच्या जबाबदार इंजिनियरने आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे हे जवळजवळ लवकरात लवकर ह्या गोष्टी ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्यांचं निवारण लवकरात लवकर व्हावं, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो. जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर परत एकदा मी सांगतो की शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय ह्या MSIDCच्या कार्यालयावरती आम्ही राहणार नाही.
एवढं मी सांगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.